तर मस्त बनवला आज चिकन, एकदम झणझणीत रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करा. तर पाव किलो चिकन घेतले, त्याला मॅरिनेट केलं. हळद, मीठ आणि आलं, लसूण, अद्रक, कोथिंबीर मिक्सरमधून काढून त्या मॅरिनेट केलेल्या याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता याच्यात फोडणी देते. कुकरमध्ये झटपट होतं. 5 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. थोडं फ्राय करून घेते तेलामध्ये आणि मग कुकर लावते. 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इकडे वाटणाची तयारी करते. कांदा, धने, तीळ टाकते मी आणि खोबरं आणि कोथिंबीर सगळं भाजून घेतलं आणि याला मिक्सरमध्ये टाकून घेतलं आणि टोमॅटो टाकला. टोमॅटो मी व्हिडिओमध्ये दाखवायचा राहून गेला. आणि मसाले घेतले, आपले साधेच मसाले घेतले. थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे तरी चांगली येते. आणि वाटण केलेलं टाकून घेतलं, परतून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत. आणि आता हे बॉईल झालेलं चिकन टाकून घेते त्या मसाल्यामध्ये. अर्ध मी आळणीसाठी ठेवले, म्हणजे नुसतं खायला, आणि अर्ध मसाल्यामध्ये टाकून घेतलं. आणि याला 5 मिनटं शिजून घ्यायचं आणि वरतून कोथिंबीर टाकून मस्त खायचं. तर मस्त बनवला आज चिकन, एकदम झणझणीत रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करा. तर पाव किलो चिकन घेतले, त्याला मॅरिनेट केलं. हळद, मीठ आणि आलं, लसूण, अद्रक, कोथिंबीर मिक्सरमधून काढून त्या मॅरिनेट केलेल्या याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता याच्यात फोडणी देते. कुकरमध्ये झटपट होतं. 5 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. थोडं फ्राय करून घेते तेलामध्ये आणि मग कुकर लावते. 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इकडे वाटणाची तयारी करते. कांदा, धने, तीळ टाकते मी आणि खोबरं आणि कोथिंबीर सगळं भाजून घेतलं आणि याला मिक्सरमध्ये टाकून घेतलं आणि टोमॅटो टाकला. टोमॅटो मी व्हिडिओमध्ये दाखवायचा राहून गेला. आणि मसाले घेतले, आपले साधेच मसाले घेतले. थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे तरी चांगली येते. आणि वाटण केलेलं टाकून घेतलं, परतून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत. आणि आता हे बॉईल झालेलं चिकन टाकून घेते त्या मसाल्यामध्ये. अर्ध मी आळणीसाठी ठेवले, म्हणजे नुसतं खायला, आणि अर्ध मसाल्यामध्ये टाकून घेतलं.